कुणाचा तरी फोन आलाय. वा 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 ना देखो ना जा ना टमरेल घे ना परत. मला वाटलं टमरेलचा फुटेज भेटेल मला आता. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज आपण बनवतोय पोपटी. श्वेताची मम्मी दिसते. दिसू दे तसं काही हे नाही. तर मी बोलत होती वेलकम टू माय व्लॉग. आणि पहिले माझ्या मैत्रिणींची ओळख करून सायली तेटगुरे फ्रॉम कावेरकर हायस्कूल. श्वेता फ्रॉम कामेरकर हायस्कूल. आणि रोशनी. आता तोंड केसांनी लपवू नको. माहिती आहे मानगाव मधल्या लोकांना तू. रोशनी ओवाळ फ्रॉम साबळे कॉलेज. मी आहे प्रगती, तुम्हाला माहितीच आहे. आणि आम्ही तर पोपटीचं सामान आणलंय. ह्याच्यामध्ये चिकन आहे, त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा आहेत, मटारच्या शेंगा. हे काय हे खायला आणले. भजी. हे भजी खा ना. अरे हे घे खेकडा भजी खा. हे घे बाबू आमचं काय. आणि बाकी काय ना थंडा बिंड आणलंय. बाबूधर भजी खा. आता इथं चिकन साफ करायला घेतलंय मी. आणि ही बाई वाचायचं काम करते इथं. ही पण वाचायचं काम करते. बसून बसून माझी व्हिडिओ काढ. शटाप काय. ह्या लायलीचं काहीतरी कर भाई. पहिले 2 लायली आले ना. 50,000 रुपये तू दे. हिची ओळख मी द्यायला विसरली. डोळ्यांची डॉक्टर बिझनेस बनाव. बघून कुणाचे डोळे फुटले. इसको देखो भाई. डोळे फुटले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही बघू कुठे जायचं. आम्ही सांगू कुठे जायचं ते बरोबर. इंस्टाग्राम आयडी मी देते. 500 रुपये प्रमोशनचे. पण मसाला येतो. आम्ही कोणता होता त्याच्यासोबत बसलो होतं. पप्पा विकतची भाजी काय नाही आणत. मीठ टाकला त्या विकतच्या भाजीच्या नावावर. मेन तो पाहिजे. अरे बाकी मसाला बिसाला वर टाकला. आता मिठाचा अंदाज घ्यायला लागलो. 3 चमचे टाक. सट टाकते. लागलं तर वरून घेता येईल. नाही उडतो पण उडतो. अगं माणूस आहे तो. नाही एवढं पण नाही प्रो. म्हणजे घरचं ते काहीच त्या सांगत होत्या. अशा प्रकारे आमचं चिकन मॅरिनेट करून झालंय. आणि आता त्याला आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो आणि बाहेर जाऊन बसतो. कशासाठी बसतो. बंद कर. बस कर. ते डोळे भारी असतात. असल्या भारी कोंबड्या आहेत बघा. तर आता आम्ही चाललोय श्वेताच्या झाडांना पाणी टाकायला. टमरेल दाखवते तुम्हाला आता. टमरेल कशाला बोलतात आणि टमरेलचा उपयोग काय असतो. इथं श्वेताने मळा केलाय. काय गे श्वेता. हो का. चला इकडे ही शेणकी आहे. शेणकी पण बघून घ्या ज्यांना माहित नाही. आंब्याचा मोहर नसतो दाखवायचा. लोक नजर लावतात. बघा संसारी पोरगी आहे हो आमची. ब्लॉग मध्ये सांगून ठेवते लग्नाच्या वयाची आहे आणि संसारी पण आहे. बघून किती संसारी आहे बघा. एवढा मोठा संसार एकटी सांभाळते. तो भामरूटचा पाला जो पोपटीला लागतो. हा माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये किती कमेंट्स होत्या. आता ह्याचा वास कसा असतो तुम्ही तुम्हाला व्हिडिओ मधून तर सांगू नाही शकत. पण चांगला असतो. आणि ह्याला असं चुरला ना का ह्याच्यामधून पाणी निघतो. तो जखमेवर वगैरे टाकतात. बघा आता मी तो चुरलाय ना म्हणजे हाताला मस्त वास येतोय. आणि इकडं सनसेट आलाय. तो सुकलेला आहे ना. आणि हे फक्त बडबड करतायत. नुसते बडबड आणि तोंड लपवतात. कर्मच असे करायचे नाही ना की तोंड लपवायला लागतील. तू केलंय. संसारी पोरगी विळा घेऊन आली. चला आता आपण या इल्याने भामरूट काढूया. सांगते बघ. हा तो छोटा वाला आहे ना. अगं कुठं आहे ते तरी ते पण नाही भेटत. मरू दे. आयटी बिटी लांब शेतकरी तरी भेटू दे. निघतोय काय. ए त्याला भैया आहे वाटतं. पाठी घे ना. पाठीमा कवला कवा आहे बघ. पाठीमा काय त्याला हे झालंय. लगेच छाटला आणि तिथल्या इथं विषय गंभीर आहे.
तो बघ तिकडं. नाही आता सगळ्यांना फुलं आलेत म्हणून तो कवळा कवळा शोधून आणलेला. तो पण चांगला एवढा काही सुकला नाही तो पण. पुढं पुढं बसून बसून आता नारळ फोडायचं काम चालू आहे. कुठं त्या टाकीवर गेलीस? तुम्ही कुठल्या टाकीवर गेले काही? बघू रोशनी पडशील. नाही पडलं टेन्शन नको घेऊची. नाही मी इथूनच करते. बस ये. पाणी निघलं तर तू मारा. पाणी निकलेगा पूरा नारळ निकलेगा. पाणी का हेच नाही आपले पास. ऐक की नाही. आता कोणी कमेंट केली की मशीन घ्या तर बोली स्पॉन्सरशिप करा. हा मशीन घ्या, त्याचा ऍड्रेस पाठवतो, तिथं पाठवून द्या. कॅश ऑन डिलिव्हरी नाही पाहिजे पण. अशी पोरगी तुम्ही आमची काटकुळी समजू नका. जीव बघा. 2 सेकंदात काढलं ना. वर चढवते पण काढते पण लगेच. जो काटकुळी बोलाल ना त्या डोक्यात आम्ही नारळ पातळ पातळ. तुमच्या शर्यतीला पण जातो काय ग छकडा? आमच्याकडे काय दोन गाई. या बघा एक इकडं आणि एक तिकडं बांधायचं आहे. ती आपल्याला बोलते पागल. लेट करत आहे बाई. मला तिला विचारते तुझ्या गाईचं दूध कसं चक्र ठेवलंय असं विचारणार होती मी. ती आपल्याला बोलते. सायली सध्या सायलीला माहिती सायली गाई शोधते गाई. म्हणून तिला बोले आपल्याला बोलते. अरे नारळ सोलून झालाय. सोडून नाही, सोडून झाले सोडून. साईज बघा. श्वेता अण्णा नारळ पडते. इडली अण्णा. चाले फोन पाणी बघा, कटोरा भरून पाणी. ओरिजिनल ऑर्गॅनिक नारळ कोणाला पाहिजे? कॉन्टॅक्ट श्वेता येरुलकर. देवलात नारळ फोड्या बसते आई. देवलात नारळ फोड्या बसते परफेक्ट फोडी निडे. परफेक्ट फोडते. हो पुजारी. अण्णाला बोलतो उद्या असून मला नाही. कसलं पांढरा की नाही जाम खोबरा झालाय ग. शाळा नाही राहिला हा. अरे खोबरा पण ज्याला कवची नाही आले थांब दाखवते. आम्ही काल बसून अशा प्रकारे आम्ही फोटोशूट मध्ये काळोख करून घेतलाय. सण पूर्णपणे सेट झालाय आणि पोरी फाटी गोळा करतायत पोपटीसाठी. मेहनत फुकट काय भेटत नाही ब्रो. खायचं आहे तर काम करायला लागते. का बस झाली दे एक फाट दे माझ्याकडं. ती बस झालं तुझं काम तिच्याकडे दे आता. कौला उचल अजून दे. फाट्यांचा कौला. मी पण घेऊन चालले फाटी. मुंगीचा काम मी पण करते. नाही हा बघा हिने कावला मारला ना बघा आता. काम तुझंच आहे. मुंगीचं काम आम्ही नंतर करतो. ही आमची पोपटीची जागा आहे. पोपटी भरून घेऊ. इथं आता पोपटी पहिले आम्ही भरून घेतो. अशा प्रकारे इथं पोपटी भरायची सगळी व्यवस्था चालू आहे. माडका फिरवू नको बाय. घे श्वेताचं. जवळ आहे ना श्वेताचा. सविस्तर सांगते. सर्वात पहिले आपण भामरुटाच्या पाल्याचा दे इकडे दे. लास्ट इयर झालेली. हो पण लोक नवीन आहेत ना. हा ठीक आहे चल. भामरूटचा पाला आणि शेंगा टाकल्यात. त्याच्यावर चाललंय चिकन. हळव गाई बापा. चिकन हळव गाईचा ना चिकन खा. चिकन खायला या गायचा ना. परत चालल्यात शेंगा. परत जाईल लसूण, ओवा आणि मीठ. प्रत्येक स्टेपला आपल्याला लसूण, ओवा आणि मीठ टाकायचं आहे. मी रीलमध्ये सांगितलंय. काय कन्फ्युजन झालं तर जाऊन रील बघा. आहे की नाही श्वेता? तेवढेच आम्हाला व्ह्यू भेटतील. त्याच्यावर आता परत चाललाय भामरुटाचा पाला. त्याच्यावर नाही का बाजूला राहिलेल्या का? हा तेच ते. परत मी सांगते संसारी पोरगी आहे. अगं ते तू ना ब्लॉगिंग बंद कर आणि वधूवर सूचक मंडळ चालू करते. जाम आहे बेड स्टॉक जाम बाकी आहे तो. जाम आपल्याला रजिस्ट्रेशन आमच्याकडे 10,000 रुपये आहे. चौघींमध्ये वाटण्यात येते. शादी.com ला 5,000 मध्ये होते. ओके म्हणजे आपल्याकडे संसारी पोरगी मिळते. तिकडे भांडखोर असतात. सांगू शकत नाही कसा फॉल्टी पीस निघाला मग चुकून 5,000. ए जरासं ठेव वरतून पॅक करायला. आता कुठं आणशील ब्रो? लांब जायचंय तुला. काय बरं पडला ओवा टाक ओवा. शेंगामध्ये थोडेसे वगैरे टाकते ना. लसूण पण टाक. धर इकडे. थांब मी देते तुला. खाली पण पाला तिच्याकडे सगळा पालाच पाला. पप्पांची मेहनत हे आपल्या अरे थोडं चिकन ठेवायचं ना. चिकन
बघ किती ठेवते सांग मला. आता आहे का इथं अजून? चिकन नाही पण एवढं संपणार नाही. थांब जरा हे टाकले पहिला सांग. तो मडका भरला तर पाहिजे, माडका पोकळ नाही व्हायला पाहिजे. नाही भरणं पालं नाही भरू. ठीक लसूण पण टाकायचे ना ब्रो. लसूण राहिला भाऊ, लसूण टाक. टाकू टाकू इन्स्टंट लसूण. ही पूर्ण नेली लाईट तिकडं. तिकडे काका आमची सोय करतायत. एक कौल फ्राय किती ठेवू बोल. बस झालं. बस झालं ना. होतील ना 2. एकच कौला लाव 2 कशाला मग. तेच. हो 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 हो. आता ह्याच्यावर चालली अंडी. काय हा किती आणि टाकायची भाई? सगळी काय नाही. बघ लावले ना बरोबर. बस त्याच्यावर तो ओवा टाक जरासा. मीठ मीठ पण जाईल ना बाई. कुठं गेला? हा बघ दे तिच्या हातावर मीठ. सांगा रे. ती येईल ये तिच्या हातावर. मीठ त्याचा अंदाज नसतो, तो असाच फेकायचा असतो. ते माहिती आहे गराणी, पण किती दिवस विचारते. बस का? चला आता लास्ट स्टेप जी खूप क्रुशियल आहे, मटका पॅक करणे. तीच आमची श्वेता नीट करते म्हणून तिला सांगितलंय. असं नीट खोचून घेतो. मी तुम्हाला नेहमी कुकरमध्ये दाखवते. एक दाखवले आज या पोरीमुळे. लास्ट टाइम आपण नाही गेली होती, कुकर मध्ये पण तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला, रील बनवली होती. श्वेता मॅडम इथं मडका ठेवतात. आता त्याच्या बाजूनी लाकडं लावणार आणि त्याच्या बाजूनी पेंडा लावणार. हे रोशनी लाव ग लाकडं बाजूबाजूनी, नाही तर व्हिडिओ काढ मी लावते. हे भगवान. काकांनी मस्त इथं लाईटचा बंदोबस्त करून दिलाय. ए श्वेता तू तो बिझनेस का नाही करत? मग लोकांना म्हणून पोपटी करून द्यायचं. काला मगाशीच पेंडा आणून ठेवला पाहिजे होता ना आपण. चुकल्या. पेंडा आणायला चाललंय. काळोख बघून घाबरू नका. श्वेताचं घर आहे त्यामुळे तिला सगळं माहिती. चालली दे, मी मोबाईल पकडते. अरे घेते. ओ बाय, करू दे ना जरा काम. येऊ काय हातात? उद्या सायलीने शेतकरी नवरा केला तर झाला पाहिजे बाई, आला पाहिजे. अगं ह्याचाच जाम भुसा होता अगं माहितीये. ती पेटलीच ना, एक प्लास्टिकची पिशवी घालायची. पेंडा घेतलेला आहे. चला तर ह्याला बॉन फायर समजू नका, याच्या आतमध्ये मडका आहे. दुःख वाटायला लागलं की सायलीची सुट्टी संपत आली. हो काय? धर आपण टाक. अरे फुक. नाही का, हेच गवतच पेटेल. पेटव. पेटेल पटापट. होळी रे होळी. हा, टाक ब्रो, खाली टाक. हे बाई हाताला अरे बाई. ए, श्वेता एवढं नका घाबरू. पोरगी ती अशी तशी समजू नका तुम्ही. अगं पेटव. हे आता चालू केलं वाटतं. देवा ही बघ, ही प्रो निघाली. मला वाटलं मी चालू केलंय. आता करा परत. चला अरे मला वाटलं मी चालू केलंय आणि बरोबर पकडून उभी राहिली. इथं पोपटी लावली आहे. आता पोपटी तिची होईल तोपर्यंत आम्ही कौल फ्राय करून घेतो. फंबल तर कधी जाणारच नाही बाई. आणि आता बघा, आता माहिती होतं आम्हाला कौल फ्राय करायचं आहे, पण आम्ही तयारी केली नाही. आता आम्ही चाललोय वाड्याकडे कौल शोधायला. मग विटा शोधायला. ठीक आहे, कौल हाय, विटा शोधायला. मम्मीचा शॉर्टकट कसं होतं की तुम्ही चुलीवरच कौल ठेवा. आता आपला पण मला पण तेच वाटतं, कारण आपल्या डोळ्यांचा फार होऊन जाईल आता आग लावायला गेलो तर. वा वा वा, काय पोपटी हे होते. अगं मग ह्याच्यातली जाग इकडे उचलली असेल ना 4-5 फाटी. हा, ते पण करू शकतो. जवळच्या जवळ होऊन जाईल, पण तिकडे जा. चला चला चला. कौल कुठे? खिलाडी बघायचं आहे काय? तिथं आपल्याला घेत नाही. तिथे घेतलं ना या काय मारून ठेवून डायरेक्ट त्यातून फाटा उचलते आणि इकडे टाकते. ठोसून मारून येतं. उगाच त्या सेलिब्रिटी लोकांना घेत नाही. नाही तर काय, आपल्याला काही लोकांना घेतलं. आता हा उचलायची हिंमत नाही घेऊन, कारण खालपर्यंत जाळणे. पण तुम्ही आयडिया बघा, ही आयडिया तुम्ही यूज करू शकता. स्वतः आरामात, स्वतः आरामात. काय तुला पण चरबी आली. निखर करायचं चालू आहे. फुकणी आणू काय? नाही
लाईन कशी बरं चिमणीचा वाटा हा घेऊ काय फाटा अयो चिमटे जीव बघ. याच्यावर जरा टाकते होतील तेवढे निघाले बघ. कस्कंड आहेत ते कस्कंड आणलं मध्ये कस्कंड चुलीवर असेल ना कस्कंड इकडे निघाले पडले प्रगती तिकडे ही पण नाही येणार कसखंड समजलं ना कस्कंड कळलं काय मुंबईच्या पोरी आहेत ना नाही मुंबईच्या असं जरी जन्म कोकणातला आहे हो गत जन्मीची पुण्याही आहे बाई हे बाय तू हळू चीर पडले म्हणून मडक्याला अबो तुला कसं दिसलं बघ तिथं? फुटायचा नाही ना होणार नाही पण आतमध्ये घाण नको व्हायला पण आतमध्ये कर पण प्लास्टिकचं आहे हे जे मीनाक्षीला काय परत फोन बिन तर हाय का अगं तिला कॉल कर म्हंटले ते काय बघितलं की नाही काय माहिती. मीनाक्षी बघ बोलवलेली तुला तू आलीच नाही. आता आम्हाला जुलाब जर लागले डायरेक्ट तुझ्या रूम वरती येईन सामनी पण तू आहे कॉलिंग रिंगिंग कॉलिंगच दाखवते येत न आला आला रिंगिंग आलेला आहे हे जरा इकडे वाया जाते तसं नाही झालंय का बघ चिर्र आवाज येतो. चर्र आला बाई, चर्र. चर ह्याने नाही येणार, चर ते टाकल्यावर चर्र आवाज येईल बघू आहे. आग लेग पीस टाक पहिला फू या वर्षातली पहिली फू हा वर्षात पहिला कौल पाय फू काय ग 3 फोन येऊन गेलेत ग मावशीचे आहेत ते. बघून घ्या कसला भारी वाटते कौल चिकन करपलाय कौल ग हा बघा करपलाय नाही मी प्रूफ देऊ शकते तिथे गेला हा बघा ब्लर नको होऊस भेंडी हा बघा कुठला तो एक करपतो एक देवाला ओ गाइस देखो ना गाइस येत त्यांना ये गाइस क्या है ये गाइस ये तो टेबल पे पाय बस येणार नाही खाली बसल्या तुटलाय ब्रो तो बसायची तयारी देखो ना गाइस अशा प्रकारे आता मी दाखवते तुम्हाला की मडका पलटतात कैसा काय बोलली मी पलटात पलटतात कसा मडका ते आता आम्ही तुम्हाला दाखवू सविस्तर आणि छान 2 चपला घ्यायच्या आणि मडका मला लेग पीस देखो ना गाईज करपलाय ना मी आधीच सांगते तो जरासा हे झालाय और हे झालंय करपलाय नाही हे झालंय ते काय ते हे करा आता बघा तुम्ही कसा असतो ते पायातून चप्पल काढायची शेता किती जोड्यात गे एवढे खाणार फुटल फुटल हो म्हणून तर एक शाबाश एक नंबर कसला पॅक झाला आता कपडा त्याच्यानंतर चेक करायचा मामला सेट आहे की नाही जर नसेल तिथं उलटी नसेल तर परत पाला टाकायचा अंडा तर दिसतंय भाई काय दिसत नाही बरोबर पण चिकन कुठे गेला इकडून ये सायली इकडून ये चिकन दिसन असं झालंय म्हणजे अंडे आपण चिकन खाली टाकलाय ब्रो अंडी वरती टाकले शेंग तरी बघ शेंग शिकले शेंग झाले ग शेंगाला कशी शिजतात करपली थोडीशी लागली नाही ठीक आहे चल ओके इट्स ओके फडका आणते आपण धावते घे तिला धावते अब नहीं रहा जा रहा तड़प ही ऐसी है रहा नहीं जा रहा रहा नहीं जा रहा गाइस वर घेशील तू घे आता हा पहिले खाली घे स्वतः अंगावर येईल थांब 1 मिनिट वेट बोलय रे हे मजबूत हा असू दे तिने धुतलंय ना अशा प्रकारे पोपटी उचलण्यात आलेली आहे ऐक काय आला या बघ राहू दे कर चल आया गाइस देखो ना गाइस
देखो ना गाइस. थोड़ा सा काला हुआ गाइस. इट्स ओके गाइस, चिकन तो शिजा ही होगा. ह्याचा कचरा मडका नीट वाकला नाही. पुढं हो ना बाळा, थोडी पुढं हो. काढू का शेतात पाला चला अशा प्रकारे वरती आता निवडले जाईल पोपटीला, त्याच्यातून पाला काढला जाईल, अंडी काढली जातील बाजूला, बटाटा आणि शेंगा. त्यानंतर आम्ही खाणार. खाताना तर मी तुम्हाला तिथे तुम्ही फक्त बघा पण नजर नका लावू. इथे आमचा कौल फ्राय आहे आणि इथे आमची पोपटी आहे. हे येतच ठेवू का? टाकायचं हा मिक्सच करायचं. टाक टाक टाक. टाक म्हणजे वेगळं कर. साईडला डबे हा. समजेल आपल्याला. साईडला घे प्रगती हे सगळं त्या साईडचं. जास्त काय जे आहे ना साईडला तुम्हाला क्लोजअप मध्ये एक एक गोष्ट सांगते. ही असते पोपटीतली लसूण. हा हा हा, खूप भारी लागते जी मी खाऊन घेते. त्यानंतर ही गावठी वालाची शेंग आहे जी ब्लर होते शेंगा म्हणून अशी बारीक दिसते. ह्याच्यातून असा बी काढून खायचा असतो. त्यानंतर हा आहे बटाटा जो की खूप 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 भारी लागतो. आणि हा आहे अंडा, लय गरम आहे. तो पण खायचा असतो. आता मी खाते तुम्ही नंतर भेटा. जर खाऊन आमची मेमरी फुल नाही झाली तर आपण परत भेटू. पोरीनो बाय करा. ब्लॉग एंड करूया. आता आम्ही हे संपू. हा तुम्ही जरा बघा कारण माझ्या फोनचा डिस्प्ले गेलाय. जरा नवीन घेण्यासाठी मला तुमची मदत लागेल तर गरीबाला मदत करा. तुमची माझी लाख मावाची असेल आमच्या लाख रुपये म्हणून चालतील. बाय बाय.